नमस्कार लाडक्या बहिणींनो. आजची ही अपडेट तुमच्यासाठी खरोखरच आनंदाची आणि खूप मोठी खुशखबर घेऊन आली आहे. कारण सरकारकडून लवकरच तुमच्या खात्यात हप्ता जमा होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तुम्ही सगळ्या बहिणी गेल्या अनेक दिवसांपासून मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहात ना? तर आता तुमची ही प्रतीक्षा संपणार आहे. कारण महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की 30 एप्रिलपर्यंत अंतिम अहवाल तयार होणार असून त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना हप्ता देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू राहणार आहे. याचा अर्थ काय? तुमचे पैसे अडकलेले नाहीत, प्रक्रिया सुरू आहे आणि सर्व पात्र बहिणींना लाभ मिळणारच. याशिवाय अजून एक मोठी अपडेट म्हणजे ज्यांची केवायसी राहिली आहे किंवा चुकीची झाली आहे त्यांना पुन्हा एक संधी देण्यात आली आहे. आता 30 एप्रिलपर्यंत केवायसी पूर्ण करून तुम्ही तुमचा हप्ता निश्चित करू शकता. म्हणजेच येणारे काही दिवस तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. हप्ता, केवायसी, अंतिम यादी या सगळ्या गोष्टी एकाच वेळी क्लिअर होणार आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढे आपण पाहणार आहोत मार्च आणि एप्रिलचा हप्ता नेमका कधी येणार, 1500 की 3000 रुपये मिळणार आणि तुमचं नाव अंतिम यादीत आहे का? चला तर मग सविस्तर माहिती सुरू करूया. अदिती तटकरे यांचे मोठे विधान. बहिणींनो, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतेच योजनेच्या अंमलबजावणीबाबत भाष्य केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की 30 एप्रिलपर्यंत लाभार्थी यादीचा अंतिम अहवाल समोर येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारच्या या कल्याणकारी योजनेचा लाभ अंतिम यादीनुसार सुरूच राहणार आहे. 30 एप्रिलपर्यंत सर्व डेटा क्लिअर केला जाईल, जेणेकरून जास्तीत जास्त पात्र महिलांना या योजनेचा लाभ विना अडथळा मिळत राहील. म्हणजेच योजना बंद होणार या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मार्च आणि एप्रिलचा हप्ता कधी येणार? आता मुख्य प्रश्न, पैसे कधी येणार? फेब्रुवारीचा हप्ता मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मिळाला होता. आता एप्रिल महिना अर्ध्यापेक्षा जास्त संपला तरी मार्चचे पैसे आले नाहीत. यामुळे अनेक बहिणी काळजीत आहेत. पण घाबरू नका. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे फायनान्शियल इयर चेंज झाल्यामुळे बँकिंग प्रक्रियेत थोडा विलंब झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मार्च महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. काही ठिकाणी अशीही चर्चा आहे की मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकत्रित दिले जाऊ शकतात. मात्र याबाबत अधिकृत GR येणे अजून बाकी आहे. केवायसी आणि 30 एप्रिलची मुदत. ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत किंवा ज्यांना अजूनही एकही हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी ही मोठी अपडेट आहे. 1.5 लाख महिलांचे अर्ज काही त्रुटींमुळे रद्द करण्यात आले होते. बऱ्याच जणींनी केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले होते. अशा महिलांना दुरुस्तीसाठी आता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जर तुमची केवायसी अपूर्ण असेल किंवा चुकली असेल तर 30 एप्रिलपूर्वी ती अधिकृत वेबसाईटवर जाऊन दुरुस्त करून घ्या. तरच तुमचे रखडलेले पैसे खात्यात येतील. योजना कायमस्वरूपी सुरू राहणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात या योजनेसाठी भरीव तरतूद केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट घोषणा केली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी सुरू राहील. केवळ 1500 रुपये देऊन सरकार थांबणार नाही, तर लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यंदा 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तर लाडक्या बहिणींनो, थोडा संयम ठेवा. एप्रिल अखेरपर्यंत तुमच्या खात्यात आनंदाची बातमी नक्की येईल. तुम्हाला काय वाटते? सरकारने हप्त्याची एक ठराविक तारीख फिक्स करावी का? तुमचे पैसे जमा झाले आहेत का? कॉमेंट बॉक्समध्ये होय किंवा नाही नक्की कळवा. अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर बहिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.